26 जानेवारीचा दिवस होता आणि आम्ही सगळेजण रंकाळ्याला फिरायला चाललो होतो. वाटेत खूप गर्दी दिसली म्हणून कुतूहल जागृत झालं आणि तेवढ्यात मला हा बोर्ड दिसला, रिक्षा सौंदर्य स्पर्धा. बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण जगभर जिथे ब्युटी कॉन्टेस्ट होतात तिथेच आमच्या कोल्हापुरात रिक्षाचे खास असे ब्युटी कॉन्टेस्ट असतात. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा चालक सेना यांनी ही रिक्षा सौंदर्य स्पर्धा भरवली होती. ही स्पर्धा दरवर्षी कोल्हापुरात असते आणि कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आसपासच्या अनेक गावातले लोक यात भाग घेतात. अंधार होत आला होता, पण त्यात पण या रिक्षांचा झगमगाट उठून दिसत होता. एक एक रिक्षा इतक्या जबरदस्त सजवलेल्या होत्या की काय सांगू. या रिक्षांच्या वर असे छान छान किल्ले तयार केलेले होते. रिक्षाच्या पुढील बाजूला घोड्यावर स्वार असे महाराज होते आणि आतल्या बाजूला बघाल तर छान असे सीट्स होत्या. बरंचसं डेकोरेशन केलेलं होतं. आत खायला तुम्हाला बडीशोप पासून सगळं ठेवलेलं होतं. बेटी बचाव बेटी पढाव, पुलवामा यांच्यावर भाष्य करणारे त्यात चित्रही लावलेली होती. ही दुसरी रिक्षा बघाल तर ती अजून भारी होती. त्याच्यावर राजे होते, मावळे होते, लाईट्स होतं, सगळं होतं. पण त्याचबरोबर या रिक्षाच्या वर एक CCTV कॅमेराही लावलेला होता. कोल्हापुरात या रिक्षा सौंदर्य स्पर्धा भरवल्या जातात याबद्दल मला माहिती होतं, पण त्या कधी मला बघायला मिळालेल्या नव्हत्या. आज अनपेक्षितपणे मला त्या बघायला मिळाल्या, त्यामुळे खूप आनंद झाला मला. आम्ही वेळाने पोचलो, त्यामुळे आम्हाला काही निवडकच रिक्षा बघायला मिळाल्या, म्हणजे ज्या नंबरमध्ये आलेल्या होत्या. या निवडक 5-6 रिक्षा तिथे थांबलेल्या होत्या आणि बऱ्याचशा निघून गेलेल्या होत्या. पुढची रिक्षा पाहायला गेले त्यावेळी लक्ष गेलं की अगोदर जी रिक्षा मी बघितली होती त्याच्या मागच्या बाजूला सुद्धा त्यांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. रिक्षाच्या मागच्या बाजूला त्यांनी पावनखिंडीचा रणसंग्राम सगळा साकारला होता. खूप सुरेख पद्धतीने प्रत्येक गोष्ट करण्यात आली होती. प्रत्येक रिक्षा सजवण्यासाठी भरपूर मेहनत घेण्यात आली होती. प्रत्येक कोपरा आणि कोपरा त्या लोकांनी सजवलेला होता. आता हीच रिक्षा बघा, या रिक्षाच्या वर त्यांनी भरपूर काही काही केलेलं आहे. आतल्या साईडला बघितलं तर महाराजांची मूर्ती तर आहेच, समोर देव ठेवायलाही त्यांनी जागा केलेली आहे. तसंच आतल्या साईडला सीट्स एकदम सुंदर अशा होत्या. एखाद्या माणसाने आपल्या घराचं इंटिरियर करावं तसं या रिक्षावाल्यांनी आपल्या रिक्षांचं इंटिरियर करून घेतलेलं होतं. आत या सीट्स जर तुम्ही बघत असाल तर इतक्या छान आणि प्रशस्त होत्या. उजवीकडे बघाल तर तुम्हाला अनेक महापुरुषांचे चेहरे दिसतील. त्यात आपले अब्दुल कलाम होते, आपले विवेकानंद होते. तसंच डाव्या साईडला तुम्हाला दिसेल की इथं कोल्हापूरच्या प्रेक्षणीय स्थळांचे विविध फोटो होते. म्हणजे तुम्ही कोल्हापुरात आलात तर काय काय बघू शकता यांचे फोटो लावलेले होते. आणि ही तिथे पाहिलेली मी शेवटची रिक्षा. या रिक्षाला पण नंबर मिळालेला होता. जसं अगोदरच्या रिक्षा होत्या तशी ही रिक्षा पण खूप छान पद्धतीने सजवण्यात आलेली होती. इथे बघाल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक मोठं चित्र तुम्हाला इथं बघायला मिळतं. आणि रिक्षाच्या मागे ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी या रिक्षाच्या मागे सुद्धा तुम्हाला आपले राजे आणि मावळे यांची एक छान कलाकृती बघायला मिळते. तर मग कोल्हापूरची ही आगळी वेगळी रिक्षा सौंदर्य स्पर्धा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.